चला कुठं आलो थोडं लेट पण थेट कार्यक्रम संपला. आमच्या घरी आली ती पाहुणी. पाण्याचे दिवे आहेत का? चला अश्विनी आज काय आहे? हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि ह्याच देवांचं ही पण होतं, बोरनान पण होतं. बोरनान होतं का? अय दादी नाव काय ठेवलंय? देवांश. हा हात करतो या. चला आज कार्यक्रम होता, थोडं लेट झालो आम्ही पण असू द्या. घाई घाईने का होईना पण आम्ही पळत आलो होय आबा. सांगितलं होतं पण आपल्या पाहुणे आल्यामुळं हा लेट झालं थोडं. म्हणलं जाऊ द्या पण परत आपण फोन केला. अजून स्वयंपाक करायचा घरी असू द्या असू द्या असू द्या थोडं लेट. हा थोडं लेट पण थेट आलो, वहिनींच्या घरी आलो. चला म्हणलं येऊ जाऊन. खूप छान असं वाटतंय. अरे वाटतंय संध्याकाळनं पण इथं तुमच्यात हा करमून जातंय. हा तर आबांचं काय म्हणणं आहे? म्याव म्याव म्हणत आहे. पोरी घरी पाहुणे आल्यात. काय चाललंय स्वयंपाक नाही काय नाही अजून. नाही नाही चहा हा 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 अरे ठेवलेला आहे चहा. असला तर करा नाही तर स्पेशल माझ्यासाठी करू नका. स्पेशल नाही ठेवलाय चहा. ठेवलाय ना बाहेरला सगळ्या आता चहा ठेवलेलाच आहे. बर ये चला मला काढा वहिनींच्या घरी असंच एक. आणि ह्या दोघीचं बघा आता असा कार्यक्रम. तिला हे आणते का? हिचं नाव अपर्ण आहे. अपर्ण तिरगुळ घ्या गोड बोल. हा सगळ्याला ते का बाया बसलेल्या? अरे देवा अहो कशाचं काय बहिणी नाही. अहो बाबा घरी पाहुणीच आली. हा चला हा इकडे बघा इकडे. काय नाही म्हणायचं. हा निघला फोटो. हा असं चांगलं छान अशी सजावट वगैरे छान केली. हा होय पण असू द्या थोडं लेट पण ते. बापराव कुठे का? असू द्या त्यांचं मालक झोपल्यात. असू द्या झाला कार्यक्रम. उभे आलो. काय झालं घरी 5 वाजल्यापासून एक झालं की एक पाहुणं त्या रड्यात सगळंच राहिलं. आणि असू दे बाय.